नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आजपासून मी माझा पहिला ब्लॉग स्टार्ट करत आहे. तर माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे लाईफ विथ मंगेश ब्लॉग. तर आजपासून मी डेली लाईफस्टाईलचे ब्लॉग डालणार आहे. तर त्यासाठी मी आजपासून ट्राय करणार आहे एक व्हिडिओ आज अपलोड करायचा. तरी तुम्ही मला सपोर्ट करा माझ्या डेली ब्लॉगमध्ये आणि तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा कमेंट करा जर ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर. चला मित्रांनो, आत्ता सकाळचे 8:57 झालेले आहेत. माझा चहा आणि ब्रेड आलेला आहे, तोपर्यंत मी हा खाऊन घेतो. मित्रांनो, काल संडे होता. तर काल दिवसभर मी थोडी पर्सनल काम करत होतो. तर काम करताना मी तुम्हाला दाखवतो की हा माझा डेस्क आहे, पुरा असा घाण झालेला आहे आणि इथे धूळ आलेली आहे. मला माहीत नाही तुम्हाला दिसेल का, पण बघू शकता थोडे थोडे असे डस्ट पार्टिकल आलेले आहेत. तुम्हाला आधी हे क्लीन करून घ्यायचे आहेत. आणि या डस्टमुळे मला फार इश्यू होत आहे, कारण हा डस्ट जी आहे, डस्ट म्हणजे धुळीचे पार्टिकल हे आमच्या खिडकीच्या ह्या साईडनं येतात. तर व्हेंटिलेशनसाठी मला रोज ही खिडकी ऑन करायला लागते. तर चला, तर आपण हे क्लीन करून घेऊ आधी. मित्रांनो, आत्ता सकाळचे 10 वाजलेत आणि मला फ्रेश व्हायचं आहे. तर चला, मी फ्रेश होऊन येतो आणि आपण भेटू लगेच. मित्रांनो, जस्ट मी आता फ्रेश झालो आहे, माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. तर मी आता माझ्या कामाची स्टार्ट करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो कसं राहतं. मित्रांनो, ॲक्च्युली ऑफिसच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकणार नाही, पण कसं राहतं तर रोज सकाळी आम्हाला आधी लॉग इन करायला लागतं. लॉग इन केल्यानंतर आम्हाला आमचं ईमेल मीन्स आमचं आउटलुक ओपन करायला लागतं. आउटलुक ओपन केल्यानंतर आम्हाला मेल्स चेक करायला लागतात की काही अपडेट आहे का, काही प्रॉब्लेम येत आहे का. कारण की कस्टमर बघत असतो, चेक करतो प्रत्येक फंक्शनॅलिटी. जर त्याला काही प्रॉब्लेम वाटत असेल किंवा काही ॲड ऑन करायचे असतील गोष्टी, कारण की आपण अजाईल मेथडॉलॉजी फॉलो करतात, तर त्यामध्ये ज्या वेळेस रिक्वायरमेंट चेंज होती ती आपल्याला ॲक्सेप्ट करायला लागते आणि त्यानुसार चेंजेस करून द्यायला लागतात. आणि काही वेळेस कुणाला काही प्रॉब्लेम आहे का, कोणती फंक्शनॅलिटी. आता मी टेस्टर काम करतो, तर टेस्टर म्हणल्यावर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मला पूर्ण फंक्शनॅलिटी टेस्ट करायला लागते. टास्क क्रिएट होतात, त्या टास्क मला रोज चेक करायला लागतात. मी डिटेलमध्ये जात नाही, पण की सकाळी लॉग इन करायला लागतं, मेल वगैरे चेक करायला लागतात. मेल चेक केल्यानंतर कोणाचा काही प्रॉब्लेम आहेत का, कुणाला काही डाऊट आहेत का, ते चेक करायला लागतात. आणि माझ्या ज्या टास्क आहेत त्या मी बघतो, त्यानुसार प्रायोरिटीनुसार 1 बाय 1 घेतो. ज्यामध्ये टेस्ट केस ड्राफ्टिंग असेल किंवा टेस्टिंग असेल, काही इश्यू असतील तर डेव्हलपरला पण आपल्याला कनेक्ट व्हायला लागतं. तर ही ओव्हरऑल प्रोसेस राहते. तर ह्यामध्ये मी सांगेल तुम्हाला आज दिवसभरात काय काय राहतं, मी काय काय करतो. तर प्लीज हा ब्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की माझ्या काय काय गोष्टी आहेत जो मी डेली करतो.
माझ्यासोबत. तर चला, ते आता आपल्याला जॉईन करायचं आहे. तर लंच ब्रेकचा टाईम झाला आहे, तर मी लंचला जात आहे. तर तुम्हाला दाखवतो आज काय जेवायला बनवलं आहे. मित्रांनो, जेवायचा टाईम झाला आहे आणि मी आलो आहे आत्ता जेवायला. तर दाखवतो तुम्हाला आज जेवायला काय काय आहे. त्यामध्ये आहे चपाती, श्रीखंड, तुकडे, मराठवाड्यात तुकडे म्हणतात त्याला, लोणचं आणि बटाट्याची भाजी. चला तर मग टेस्ट करा. मित्रांनो, बघू शकतात आत्ता 5:58 झालेत आणि जस्ट माझं काम संपलेलं आहे. तर आता लॉग आउट करणार आहे मी. काम आहे तसं मला उद्यासाठी टास्क आहेत, उद्या आमचा रिव्ह्यू आहे. तर आजसाठी मी काम बंद करतो आहे. मित्रांनो, आमचं रॅशन संपलेलं आहे. रॅशन संपलं म्हणजे थोडंफार काही सामान संपलं आहे. तर ते आणण्यासाठी मी आणि माझी वाईफ जाणार आहे DMartला. तर आम्ही दोघं निघणार आहेत. त्यासाठी मला आत्ता रेडी व्हायचं आहे. चला, मी आत्ता रेडी होतो आणि तुम्हाला भेटतो. मित्रांनो, बघू शकतात आता 6 वाजलेत आणि मी आता चहा पितो आहे. मी म्हणलं DMartला जायच्या आधी एकदा चहा प्यावं आणि नंतर जाऊ, म्हणजे कसं थोडं रिफ्रेश होतं. दिवसभर जे काही काम केले मी, तर त्यामध्ये थकवा आहे थोडासा निघून जाईल आणि त्यामध्ये थोडी एनर्जी पण येईल मला. चला, तर मी चहा घेतो. सॉरी गाईज, ॲक्च्युली मी तुम्हाला म्हणलं की DMartला जाणार आणि आवरलं आणि मी तसंच गेलो. व्हिडिओ शूट नाही केला, थोडं अर्जंटमध्ये गेलो. पण एक किस्सा घडला. मी आणि वाईफ दोघेही गेला. सामान भरपूर होतं. पुढे 2 बॅग होत्या, त्याच्याकडे 1 बॅग होती आणि मी सामान ठेवल्यानंतर हेल्मेट थोडं बाजूला ठेवलं होतं दुसऱ्या बाईकवर आणि गडबडीत आम्ही तसंच निघून आलो आणि घरी आल्यावर लक्षात आलं की हेल्मेट तिथं विसरलं आहे. मग मी वाईफला आणि माझं जे काही सामान होतं ते पुन्हा घरी ठेवलं. घरी ठेवून पुन्हा मी वापस गेलो DMartला. तिथे हेल्मेट होतं एकाच्या बाईकवर, ते घेतलं आणि आत्ता आलो. तर असा होता आजचा टोटल एक दिवस. आज थोडा काय म्हणतात पोपट झाला म्हणू शकतात तसा माझ्यासोबत झाला. तर गाईज, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.